आज आपण बघणार आहोत कैरीचा मुरंबा। त्यासाठी लागणारं साहित्य बघूया। मुरंब्यासाठी मी कैरीचा अर्धा किलो किस घेतलेला आहे आणि 400 ग्राम साखर आहे। 500 ग्राम कैरी आहे, 400 ग्राम साखर घेते आहे। तुम्ही 500 ग्रामही टाकू शकता। आता आपण हे झाकून रात्रभर ठेवून देऊया। आपण रात्री साखर आणि कैरीचा किस एकत्र करून ठेवलेला होता। साखर छान वितळलेली आहे। आता आपण हे दोघं शिजवून घेणार आहोत। 5 मिनिटं झालेले आहेत। बघू शकतात आपला मुरंबा शिजून तयार झालेला आहे, घट्ट झालेला आहे। कैरी खूप आंबट असेल तर तुम्ही बरोबरीची साखर घेऊ शकतात। कमी आंबट असेल तर 100 ग्रॅम कमी घेऊ शकतात। आता मी यात वेलची पावडर टाकून घेत आहे।